सामाजिक कार्यकर्ता बाळा राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेली नवप्रेरणा सामाजिक संस्था माणुसकीचा आणि विज्ञानाचा शोध घेणारी, मानवाला नवी प्रेरणा देणारी, नवे विचार मांडणारी, नवी दिशा देणारी एकमेव संस्था म्हणजेच नवप्रेरणा सामाजिक संस्था। संपर्कासाठी भ्रमणध्वनी 9764236348। आपला मनुष्य आपलेपणातून आपल्यांचा विचार करणारा, आपलेपणातून सुखदुःखांबद्दल बोलणारा, यश अपयशांच्या व्याख्या सांगणारा, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्याच समस्या ऐकणारा आपला मनुष्य, आपला मनुष्य। नवं काहीतरी निर्माण करण्यासाठी लोकांना प्रेरणा द्यायची आहे। मला ज्या काळात शासनाकडनं प्रेरणा मिळाली पाहिजे होती ती त्या काळात मला मिळाली नाही। यांनी जो उपक्रम सुरू केला आहे ही नुकती सुरुवात आहे। राणे साहेब, तुमच्या प्रत्येक चांगल्या कामाला पोलीस खात्याकडून तुम्हाला निश्चितच मदत मिळेल। तुमच्या अलौकिक वैचारिक दृष्टिकोनाचा अलौकिक कार्यासाठी तुम्ही वापर करावा असं माझं एक तुम्हाला सांगणं आहे। शिवाय तुमची जी धडपड आहे, एक वेगळ्या ट्रॅकवर तुम्ही चालला आहात। तुम्ही बघून आज तुमची सुरुवात आहे, पण या तुमच्या उपक्रमात जी मुलं, जे विद्यार्थी सामील होतील, वयोवृद्ध माणसं सामील होतील, त्यांना हेवा वाटावा असं तुम्ही काहीतरी करून दाखवा आणि तुम्ही निश्चित दाखवाल। आणि मगाशी तर भोगे साहेबांनी पण सांगितलेलं आहे की तुमच्यातली तळमळ जी आहे ती एवढी अलौकिक आहे की त्याला जर योग्यरित्या तुम्ही वळण दिलं, जसं एक मातीचा एक गोळा असतो आणि कुंभार त्याला घडवत असतो, ज्यावेळी त्या चक्रावर तो गोळा टाकतो त्याला हाताच्या बोटाने वेगवेगळा आकार देतो, त्यावेळी वेगवेगळी भांडी, वेगवेगळ्या मूर्त्या, वेगवेगळ्या आकार त्याला प्राप्त होतात आणि एक सुंदर मूर्ती समोर साकारते। राणेसाहेब, तुम्हाला मी ह्या उपक्रमाद्वारे एकच सांगेन की अशीच सुंदर मूर्ती वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुमच्या हातून साकारावी आणि त्याचा फायदा कुडाळ शहरातील सर्व मुला-मुलींना, विद्यार्थ्यांना व्हावा आणि तुमचं नाव कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातून राज्यात जसं तुमच्या नऊ स्टेप आहे तुम्ही मला सांगितलं एका वेळेस, तसं तुम्ही 9व्या स्टेपवर निश्चित पोहोचावं यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत। आणि या उपक्रमाला मला एवढा मोठा मान दिला याबद्दल तुमच्या नवप्रेरणा सामाजिक संस्थेचे मी माझ्या पोलीस ठाण्याच्या वतीने आभार मानतो आणि आपल्याला ह्या नवीन उपक्रमाला मी एक पोलीस दलातर्फे आणि माझ्या कुडाळ तालुक्यातर्फे शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।